नमस्कार, मी शुभांगी आणि तुम्हा सर्वांचं आपल्या स्वाद रसोई हबमध्ये मनापासून स्वागत. तर आजची स्पेशल रेसिपी आहे कोबीच्या वड्या. बघा, जे साहित्य पाहिजे ते मी आधी काढून घेतलेलं आहे. कोबीचे छोटे छोटे असे पीसेस करून घेतलेलं आहे. आणि आता आपण हा कोबी एकदम बारीक करणार आहोत. बघा, चॉपरमध्ये मी असं बारीक बारीक कट करून कोबी टाकला आहे. एकदम बारीक करायचं आहे आपल्याला. बघा, सर्व प्रकारे असा कोबी मी बारीक करून घेतलेला आहे. आणि तो आता धुण्यासाठी एका चाळणीत ठेवलेला आहे. त्यासोबत बाकीचा राहिलेला कोबी बारीक करून घेत आहे. आणि शेवट मी त्याच्यात कोथिंबीर टाकते. असा स्वच्छ धुवून घ्यायचा 2-3 पाण्याने. आणि पाणी एकदम व्यवस्थित त्यातलं काढून घ्यायचं आहे आपल्याला. आता जे साहित्य लागतं ते मी काढून घेतलेलं आहे. बघा, मिरच्या, जिरे, कढीपत्त्याची 10-12 पानं आणि लसणाच्या पाकळ्या हे मी मिक्सरला बारीक वाटून घेणार आहे. हे असं थोडंसं पाणी टाकून मी एकदम बारीक पेस्ट करणार आहे त्याची. बघा, झाली आपली पेस्ट तयार. आता जे साहित्य लागतं ते मी काढून घेतलेलं आहे. बघा, जे पिठं लागतात मला तीही मी काढून घेतलेली आहे. यात बेसन पीठ, तांदळाचं पीठ, बाजरी आणि थोडंसं गव्हाचं पीठ. कोबी आपला चांगला सुक्का झालेला आहे. त्यात मी तीळ टाकलेले आहे. मसाला टाकताय घरचा, हळद, धना पावडर, लिंबाचा थोडासा रस आणि आपण जे बारीक पेस्ट केली होती तीही टाकली. मी सोबत ओवाही टाकलेला आहे आता बेसन पीठ मिक्स करूया. तांदळाचं पीठ, गव्हाचं पीठ आणि थोडंसं बाजरीचं पीठ. चवीनुसार मीठ घेऊया. बघा, आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आधी मी चमच्याने करत होते, ते व्यवस्थित होईना म्हणून मी हाताने करते. बघा, असं घट्टसर पीठ मळायचं आहे आणि याच्या वड्या करायच्या आहे अशा. यात पाणी बिलकुलही टाकायचं नाही आहे आपल्याला. बघा, अशा व्यवस्थित वड्या तयार करून घेतल्या की ते आता कुकरच्या भांड्यामध्ये मी काढून घेणार एक एक करून. आता वरच्या साईडला वड्या ठेवताना लक्षात ठेवायचं, थोडंसं तेल लावून घ्यायचं ज्याने वडी एकमेकाला चिटकत नाही. बघा, कुकर घेतला आहे, त्यात भांडं ठेवलं आहे आणि आता मी 2 ते 3 शिट्ट्या घेणार आहे. वड्या शिजल्या की थोडीशी वाफ काढून घ्यायचा. हे बघा, आता वड्या तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवते. मी एक 10 ते 15 मिनटं वड्या फ्रीजमध्ये ठेवलेल्या होत्या. त्या जरा थोड्याशा ओलसर होत्या म्हणून. बघा, आता फ्रीजमध्ये थोडासा घट्टसरपणा आलेला आहे याला. अशा सुरीनं मी हळूच काढलेला आहे. हे बघा, एक वडी कापून घेतलेली आहे. तेल तापलं की नाही हे चेक करायला मी थोडासा तुकडा टाकला आहे. तो टाकताच वर आला म्हणजे आपलं तेल चांगलं तापलं आहे. अशा करून मी सगळ्या वड्या एक एक करून तळायला टाकलेल्या आहेत. हे बघा, किती छान वड्या तयार झालेल्या आहे. वड्या तळून झाल्या की ते आता एका भांड्यात काढून घ्यायच्या एक एक करून. बघा, ह्या तुम्ही कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता, दह्यासोबत खाऊ शकता किंवा सॉससोबतही खाऊ शकता. खूप छान लागतात ह्या वड्या. हेल्दी आहे, कोबीच्या वड्या आहे.